साथियों, आपण आज क्रांती की आवाज यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे। आपण आज या ठिकाणी आलेले आहोत। आज मोठ्या संख्येने या ठिकाणी 20 कंत्राटी कामगार या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे 20 कंत्राटी कामगारांचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश खरात आपल्या सोबत आहेत। सर, आपलं नाव काय? निलेश खरात, संयुक्त कृती समितीच्या वतीने आहे। सर, आजचे मुख्यमंत्री साहेब आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांसोबत आपली आज मीटिंग झालेली आहे। त्याच्यावर काय चर्चा झाली? या मीटिंग मध्ये कंत्राटी कामगारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या। महावितरण गेल्या 7 फेब्रुवारी पासून एक पत्र दिलं होतं, परंतु शासन आणि प्रशासनाने कोणतीही चर्चा न केल्यामुळे या वीज कंत्राटी कामगारांवर या भर उन्हाळ्यामध्ये आंदोलनाची वेळ या शासन आणि प्रशासनामुळे आलेली होती। आणि जोपर्यंत आमच्या मागण्यांवरती चर्चा होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही या भूमिकेवरती ठाम राहिले। या ठिकाणी वीज पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला, वीज निर्मितीवरती जेव्हा परिणाम झाला त्यावेळेस या ठिकाणी चर्चा करण्याचं धोरण त्या ठिकाणी आखलं। यामध्ये माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांची देखील भूमिका खूप मोलाची ठरली। तसेच माजी महापौर संदीप भाऊ जोशी यांची देखील भूमिका खूप मोलाची ठरली। त्यांच्या माध्यमातून ही बैठक, या बैठकीत तोडगा काढण्यासाठी आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे ऊर्जा मंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी 1 तास ही बैठक घेऊन या सर्व 17च्या 17 मागण्या नीट समजावून घेतल्या, ऐकून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना याबाबत योग्य ती कारवाई करण्याची सूचना दिल्या। प्रामुख्याने याच्यामध्ये पगारवाढीची गोष्ट आहे, रोजंदारी कामगार पद्धतीवरती कामगार घेण्याची घोषणा असेल, कंत्राटदार विरहित करण्याची गोष्ट असेल, या वीज कंत्राटी कामगारांना वयामध्ये सवलत देण्याचा विषय असेल, नॉन ITI असलेल्या कंत्राटी कामगारांना कामावरून न काढता त्यांना पुढे रोजगार देता त्यासाठी त्याला प्रशिक्षण देण्याची योजना असेल, या ठिकाणी मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणं असेल। आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये राजबहादूर यादव यांचा मृत्यू या ठिकाणी उष्माघाताने झालेला आहे, त्यांना देखील आर्थिक निधी देण्याचं आश्वासन ऊर्जा मंत्री यांनी दिलेलं आहे। त्या असा बळी या ठिकाणी इथून पुढे जाता कामा नये। या कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य करण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवल्यामुळे या ठिकाणी आज या संयुक्त कृती समितीचा निर्णय होऊन हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाला। या ठिकाणी मी राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व कंत्राटी कामगारांना विनम्र विनंती करतो की संयुक्त कृती समितीच्या निर्णयानुसार आजपासून आपण सर्वांनी कामावरती जॉईन व्हायचं आहे। त्याबाबतच्या सूचना सुद्धा माननीय ऊर्जा मंत्री यांनी दिलेल्या आहेत, त्यामुळे सर्वांनी कामावरती जॉईन व्हायचं आहे। हीच आम्ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करत आहोत। आपल्याला लेखी मिनिट्स मिळतील, त्यानंतर आंदोलन स्थगित केलेलं आहे, ते रद्द केलेलं नाहीये। जर आपल्याला या ठिकाणी काही दगाफटका वाटला तर आपण पुन्हा या संयुक्त कृती समितीच्या वतीने हे आंदोलन पुन्हा कधीही पुकारू शकतो। त्यामुळे तूर्तता आपण सर्वांनी कामाला जावं हीच या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।